नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। गुरुद्वाराचे प्रमुख संत बाबा धीरज सिंग यांना मुंबई येथील कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटल येथे उपचारासाठी हलवले। सोनगीर येथील दोंडाईच्या राज्य मार्गालगत असलेल्या श्री गुरुदत्त प्रभूंच्या मंदिर परिसरात श्री दत्त जयंतीनिमित्त यात्रोत्सवाचे आयोजन। प्रधानमंत्री रमाई व शबरी घरकुल योजनेमध्ये होणारा भ्रष्टाचार थांबवून भ्रष्ट अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी। दत्त जयंतीनिमित्त देवपुरातील कृषी कॉलनीतील श्री कल्पतरू दत्त मंदिरात अभिषेक महाप्रसाद कीर्तनासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन। आणि विद्यानगरी येथील श्री स्वामी समर्थ मंदिर येथे श्री दत्त जयंतीनिमित्त पालखी मिरवणुकीसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करीत दत्त जन्मोत्सव साजरा। आता बातमीपत्र विस्ताराने। मुंबई आग्रा महामार्गावरील गुरुद्वाराचे प्रमुख संत बाबा धीरज सिंग यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्यामुळे त्यांना धुळ्यातून मुंबई येथील कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटल येथे उपचारासाठी हलवण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे। धुळे शहरातील मुंबई आग्रा महामार्गावरील गुरुद्वाराचे प्रमुख संत बाबा धीरज सिंग यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्यामुळे त्यांना आता धुळ्यातून मुंबईत उपचारासाठी हलवण्यात आले आहे। बाबा धीरज सिंग यांच्यावर 1 डिसेंबर रोजी गुरुद्वारातील आसरा दिलेल्या एका सेवकाने तलवारीने प्राणघातक हल्ला केला। या हल्ल्यात ते जबर जखमी झाले। बाबा सकाळी पेपर वाचत असताना आणि बेसावध अवस्थेत असताना उमेश माळोदे याने त्यांच्या डोक्यावर मानेवर तलवारीने वार केला। या हल्ल्यात प्रचंड रक्तस्राव झाला। त्यांना तातडीने सिद्धेश्वर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते। डॉक्टर निखिल शाह, डॉक्टर जितेंद्र ठाकूर, डॉक्टर ज्ञानदीप पाटील, डॉक्टर संजय संघवी, डॉक्टर नैनेश देसले यांच्या टीमने संत बाबा धीरज सिंग यांच्यावर तातडीने 2 शस्त्रक्रिया करत रक्तस्राव थांबविला होता, परंतु त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईत हलवण्याचा निर्णय गुरुद्वारा समितीने घेतला। माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांनी कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी केलेल्या सहकार्यानंतर संत बाबा धीरज सिंग यांना अत्याधुनिक रुग्णवाहिकेतून गोंदूर विमानतळावर नेण्यात आले। तेथून एअर अँब्युलन्सने त्यांना मुंबईत हलवण्यात आले। कोकिलाबेन रुग्णालयात संत बाबा धीरज सिंग यांच्यावर उपचार सुरू आहेत। त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे। धुळे तालुक्यातील सोनगीर येथील दोंडाईच्या राज्य मार्गालगत असलेल्या श्री गुरुदत्त प्रभूंच्या मंदिर परिसरात श्री दत्त जयंती निमित्त यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले। धुळे तालुक्यातील सोनगीर येथील दोंडाईच्या राज्यमार्ग लगत असलेल्या श्री दत्त प्रभूंच्या मंदिर परिसरात श्री दत्त जयंतीनिमित्त यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते। सोनगीर दोंडाईच्या राज्य मार्गालगत असलेल्या श्री दत्त प्रभूंच्या मंदिरात दत्त जयंतीनिमित्त गेल्या 5 वर्षांपासून स्वागत हॉटेल यांच्या माध्यमातून यात्रोत्सव साजरा करण्यात येतो। यावेळी अभयराज बाबा, मोतीलाल माळी, बंशीलाल माळी, राजूलाल माळी, शानालाल माळी यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली। तसेच दत्त जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। शिबिरात 50 ते 60 रक्तदात्यांनी रक्तदान केले। या प्रसंगी आर.के. माळी, दाकुशेठ बरगुजर, सरपंच लखन ठेलारी, राजेंद्र जाधव, मोहन सैंदाने, अनिल पाटील, सजन माळी, एल.बी. चौधरी, ज्ञानेश्वर चौधरी, राजेंद्र महाजन आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। धर्माचा अधिकार दिलेला आहे आणि महानुभाव पंथाने सुद्धा ती परंपरा टिकवून धरली आणि स्त्रियांना समान धर्म हा अधिकार महानुभाव पंथाने दिला। तसंच या सोनगीर गावामध्ये धुळे तालुक्यामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये हे सोनगीर गाव खूप प्रसिद्ध गाव आहे। या गावाची भूमिका म्हणजे ह्या गावामध्ये खूप विद्वान लोक होऊन गेलेले आहेत। मोठे या गावामध्ये मंदिरं झालेत। तदनंतर श्री दत्तात्रय प्रभूंची ही जी काही या ठिकाणी मंदिर स्थापना केल्या गेली आणि या मंदिराच्या माध्यमातून हा जो उपक्रम यात्रा असेल, धार्मिक कार्य असतील, भजन कीर्तन, तदनंतर या ठिकाणी तमाशा मंडळ असेल, त्यानंतर या ठिकाणी धार्मिक म्हणजे रक्तदान शिबिर हे एक दान आहे आणि हे केलंच पाहिजे। या मंदिराच्या माध्यमातून या स्त्रियांनी खऱ्या अर्थाने आमच्या मानव पंथाची जी परंपरा आहे की स्त्रियांना समान अधिकार दिला पाहिजे। आज या दोन्ही भगिनींनी खरं या ठिकाणी या धर्मासाठी नव्हे तर या देशासाठी या स्त्रियांनी हे रक्त दान दिलं, म्हणून श्री दत्तात्रय प्रभूंच्या चरणी
या मातांना मी विनम्रपणे दंडवत प्रणाम करतो आणि परमेश्वर त्यांची अशी सेवा आणि अशी त्यांच्याकडून धर्माची, पंथाची आणि देवा धर्माची, साधू संतांची सेवा घडो अशी प्रभूच्यांनी प्रार्थना करतो. सगळ्यांना माझा प्रधानमंत्री रमाई व शबरी घरकुल योजनेमध्ये होणारा भ्रष्टाचार थांबवत भ्रष्ट अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी ज्ञानेश्वर भांबरे यांच्यासह इतरांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे प्रमुख यांना निवेदनाद्वारे केली आहे. शासनामार्फत राबवल्या जाणाऱ्या घरकुल योजनेमध्ये धुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. सदरचा भ्रष्टाचार थांबवून भ्रष्ट अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी ज्ञानेश्वर भांबरे यांच्यासह इतरांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रमुख यांना निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास योजना व शबरी आवास योजना या महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी योजना असून ज्या लोकांना राहण्यासाठी घर नाही अशा लोकांना ग्रामपंचायत निवड प्रक्रियामार्फत निवड करून त्या लाभार्थ्याला शासनाच्या प्राप्त निधीमधून व स्वतःच्या हिस्सामधून एक चांगले घरकुल बांधण्याची जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासन व पंचायत समिती प्रशासन यांची आहे. परंतु सर्वांनी काही लाभार्थ्यांना हाताशी धरून घरकुल न बांधता आम्हाला 30-35 हजार रुपये द्या, आम्ही तुमचे सर्व चेक काढून देतो, अशा पद्धतीने कार्यभार चाललेला आहे. कोणाच्या तरी चौरसावर उभे राहून फोटो काढणे किंवा अर्ध बांधलेल्या घरावर उभे राहून फोटो काढणे व हप्त्याची रक्कम जमा करून घेणे व शेवटी जे घर चांगल्या स्थितीत आहे त्याच घरावर नाव टाकून 8 नंबर काढून बांधलेले घर घरकुल योजनेमध्ये दाखवणे असा सर्व प्रकार सुरू आहे. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक, पंचायत समिती येथील गट विकास अधिकारी संपावर गेले असल्या कारणाने तेथील संबंधित जबाबदार लोकांकडे सदर निवेदन सादर करण्यात आले. सदर निवेदनाची दखल न घेतल्यास चोरीला गेलेले घरकुल अशा संदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले जातील व हे करून देखील काहीच फरक पडला नाही तर आमरण उपोषण छेडण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी ज्ञानेश्वर भांबरे, भूषण ब्राह्मणे, मनोहर पाटील आदी उपस्थित होते. निवेदन सादर करण्यासाठी आलेलो होतो की या विभागामार्फत जी योजना चालू आहे, पंतप्रधान घरकुल योजना असेल, रमाई घरकुल योजना असेल किंवा शबरी घरकुल योजना असेल, या 2-3 वर्षाच्या काळामध्ये या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आढळून येत आहे. ज्या लाभार्थ्याला घरकुल मंजूर झालं त्या लाभार्थ्याने प्रत्यक्षात तिथे घरकुल न बांधता शासनाचा सर्व पैसा प्रशासनातील अधिकारी वर्गाच्या संगमताने लाटून घेतला आणि चुकीचे फोटो, चुकीचे दस्तावेज आणि चुकीचा अहवाल सादर करून ते पैसे त्यांनी आपल्या घशात घातलेले आहे. याच्यात सर्व प्रशासकीय यंत्रणा देखील सहभागी आहे. याचे काही प्रूफ आमच्याकडे आहेत आणि त्या अनुषंगाने आम्ही जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि माननीय गट विकास अधिकारी साहेब हे यांना निवेदन सादर केलेलं आहे. सन्माननीय गट विकास अधिकारी साहेब आणि इथले प्रकल्प संचालक साहेब उपस्थित नसल्या कारणाने ते आज 1 दिवसाचा त्यांचा संप आहे. त्याच्यामुळे प्रभारी व्यक्तींकडे आम्ही निवेदन सुपूर्द केलेलं आहे. जर आमच्या निवेदनाचा योग्य विचार झाला नाही तर आम्ही घरकुल गेले चोरीला या नावाने पोलीस प्रशासनाकडे तक्रार दाखल करू आणि त्याच्यावरही काही फरक पडला नाही तर शेवटी आमरण उपोषणाचा मार्ग आम्ही पत्करू. पण हे आंदोलन शेवटपर्यंत नेण्याचं काम आम्ही करणार आहोत. धन्यवाद. श्री दत्त जयंती निमित्त धुळे शहरातील देवपुरातील कृषी कॉलनीतील श्री कल्पतरू दत्त मंदिरात अभिषेक, महाप्रसाद, कीर्तनासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. श्री दत्त जयंती निमित्त धुळे शहरातील देवपुरातील कृषी कॉलनीतील श्री कल्पतरू दत्त मंदिरात अभिषेक, महाप्रसाद, कीर्तनासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्त रात्री 8 ते 9 कुमारी आदिती देशमुख यांनी शिवसंस्कारांनी घडलेला महाराष्ट्र आज त्यांच्याच शोधात भटकतोय या विषयावर अमोघवाणीतून मार्गदर्शन केले. रात्री 9 ते 11 या वेळेत जागृती महाजन यांचे वारकरी भजन कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला. गुरुवारी सकाळी 7 वाजता श्री दत्तगुरू यांचा अभिषेक, त्यानंतर श्री दत्तगुरू महाराजांच्या पादुकांची पालखी व दुपारी 12 वाजता श्री दत्त महाराज जन्मोत्सव व प्रसाद, तसेच रात्री हरिभक्त परायण जितेश महाराज मसावदतकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी 12 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. तरी महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री कल्पतरू दत्त मंदिर अध्यक्ष मनीष दात्रक व सचिव संदीप कुलकर्णी यांनी केले आहे. श्री कल्पतरू दत्त मंदिर कृषी कॉलनी देवपूर धुळे यांचं आज दत्त जन्मोत्सव 18वं वर्ष सर्व नागरिकांच्या सहकार्यामुळे पूर्णत्वाकडे जात आहे आणि आम्ही सर्वांचे आभारी आहोत. आणि आज पालखी सोहळा हा 18 वर्षापासून पूर्ण एरियामध्ये संपन्न होत असतो आणि आज रात्री जितेश महाराज मसावदकर यांचं रात्री 7 वाजता कीर्तन असून सर्वांनी कीर्तनाचा लाभ घ्यावा आणि त्यानंतर उद्या दुपारी 12 वाजता महाप्रसाद आयोजित केलेला आहे. तर सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा.
कृषी कॉलनी श्री कल्पतरू दत्त मंदिर कृषी कॉलनी देवपूर धुळे सर्व भक्तगण यांच्या वतीने मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी कीर्तन व महाप्रसाद व दत्त जन्मोत्सवाचा लाभ घ्यावा ही विनंती आणि असे सहकार्य वर्षानुवर्षे आम्हाला लाभो हीच दत्तचरणी प्रार्थना. धुळे शहरातील देवपुरातील विद्यानगरी येथील श्री स्वामी समर्थ मंदिर येथे श्री दत्त जयंती निमित्त पालखी मिरवणुकीसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करीत श्री दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला. धुळे शहरातील देवपुरातील विद्यानगरी येथील श्री स्वामी समर्थ मंदिर येथे दत्त जयंती निमित्त पालखी मिरवणुकीसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करीत श्री दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला. श्री स्वामी समर्थ मंदिरातर्फे श्री दत्त जयंती निमित्त 28 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. त्यामुळे परिसरात मंगलमय वातावरण निर्माण झाले होते. दररोज विविध यज्ञ, पूजन, पारायण आणि धार्मिक विधी भक्तिभावात सुरू होते. 27 नोव्हेंबर रोजी ग्रामदेवता सन्मान मंडळ मांडणी, गुरुचरित्र पारायण, आसन बसवणे आणि चौरंग मांडणी यासह विविध कार्यक्रमांची सुरुवात झाली. 28 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता मंडळ स्थापना, अग्निस्थापना, स्थापित देवता हवन आणि गुरुचरित्र पारायणास प्रारंभ करण्यात आला. 29 नोव्हेंबरला नित्य सोहाकार, गणेश याग, मनोबोध याग, 30 नोव्हेंबरला नित्य सोहाकार, स्वामी याग, 1 डिसेंबरला नित्य सोहाकार, गीताई याग, 2 डिसेंबरला नित्य सोहाकार, चंडी याग, 3 डिसेंबरला नित्य सोहाकार, रुद्र याग, मल्हारी याग इत्यादी कार्यक्रम झाले. तर गुरुवारी सत्यदत्त पूजन, देवता विसर्जन, अखंड नाम सप्ताहाची सांगता झाली. यावेळी पालखी सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले होते. गुरुवारी महाआरती तसेच दुपारी 12 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी कल्पेश थोरात, विनोद बोरसे, रमेश चौधरी, मयूर चौधरी, परेश कोळपकर, श्रीकांत भावसार, राजू मराठे, कुणाल कोटावदे, शुभम अमृतकर, सोनजित सैंदाने, एम.आर. पाटील, शिवदास बोरसे, किशोर बागुल आदी उपस्थित होते. विद्यानगर परिसरामध्ये स्वामी समर्थ आध्यात्मिक आणि याचे संस्कार केंद्र याच्यातर्फे दत्त जयंतीचा हा सप्ताह साजरी केला जातो आहे. गुरुपरंपरेप्रमाणे भारतामध्ये 3 सप्ताह साजरे केले जातात. गुरुपौर्णिमा, नंतर दत्त जयंती आणि स्वामी पुण्यतिथी. या केंद्रामध्ये तिन्ही यांना मोठा हिरवेने भाग घेतात लोक. या दत्त जयंती सप्ताहामध्ये 511 लोक गुरुचरित्र पारायणाला बसले आणि विविध प्रकारचे यज्ञ या ठिकाणी केले जातात. ते फ्री ऑफ चार्ज, कुठल्याही प्रकारचं मूल्य आकारलं जात नाही. पहिला याग होतो गणेश याग, मनोबोध याग. दुसरा याग असतो चंडी याग, गीताई याग झाल्यानंतर रुद्रयाग आणि याप्रमाणे 8 दिवस ही सेवा जबरदस्त या ठिकाणी सुरू होते. आणि या ठिकाणी उल्लेख करण्यासारखं की यावर्षी हे जे सुंदर असा परिसर दिसतोय ते आपल्या आमदार अनुपभाई यांच्या मदतीने हे सर्व सुशोभीकरण झालेलं आहे. आणि अशा या ठिकाणी आज दत्त जयंती निमित्ताने आपल्या या ठिकाणी दत्त मंदिरपासून महापालखीचा सोहळ्याचा आयोजन करण्यात आले आहे. आणि उद्या या सप्ताहाची सांगता आहे. तरी या विद्यानगर परिसरामध्ये सर्व लोकांना, भाविकांना आवाहन केलं जात आहे की या ठिकाणी भंडाऱ्याचा महाप्रसाद दिला जाणार आहे. श्री स्वामी समर्थ. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. गुरुद्वाराचे प्रमुख संत बाबा धीरज सिंग यांना मुंबई येथील कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटल येथे उपचारासाठी हलवले. सोनगीर येथील दोंडाईच्या राज्य मार्गालगत असलेल्या श्री गुरुदत्त प्रभूंच्या मंदिर परिसरात श्री दत्त जयंतीनिमित्त यात्रोत्सवाचे आयोजन. प्रधानमंत्री रमाई व शबरी घरकुल योजनेमध्ये होणारा भ्रष्टाचार थांबवून भ्रष्ट अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी. दत्त जयंती निमित्त देवपुरातील कृषी कॉलनीतील श्री कल्पतरू दत्त मंदिरात अभिषेक, महाप्रसाद, कीर्तनासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन. आणि विद्यानगरी येथील श्री स्वामी समर्थ मंदिर येथे श्री दत्त जयंती निमित्त पालखी मिरवणुकीसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करीत दत्त जन्मोत्सव साजरा. याबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.